हा हे बघा, ज्यावेळी आतमध्ये जायचं असेल त्या टायमाला हे कसं जाणार घेऊन असं अडकून घेऊन जाणार. ओके क्लिअर आहे. नेक्स्ट काय वापरणार आहे, फेस मास्क. बरोबर, ओके ठीक आहे. हा पाहिजे तर तुम्ही पहिला घाला याला आतमध्ये. क्लिअर आहे. हे कशासाठी आहे, यांचे केस बीस जर मोठे असतील काय तर हे कशात अडकू नये म्हणून. ओके हे लावलं, लॉक केलं, झालं. समजलं तुम्हाला? क्लिअर. आणि हा मास्क आपलं फेस मास्क लावल्यामुळे काय होतं की हे जे क्लिप वगैरे आपण टाईट करतो त्याच्यात कान किंवा केस अडकू नये. बरोबर, ठीक आहे. नेक्स्ट काय करणार आहे, हेल्मेट. हेल्मेट घालण्यापूर्वी जो त्यांना असिस्ट करायला माणूस आहे त्याने काय करायचं आहे, आपल्या मानेचं संरक्षण करण्यासाठी एक कवर आलं ते फक्त इथं काय करायचं आहे, प्रेस बटन आहे. बरोबर, ही क्लिप पाहिजे तर तुम्हाला पाहिजे तेवढी ऍडजस्ट करता येईल. बरोबर, क्लिअर. क्लिअर समजतंय. पाहिजे तर इकडे या बोलू शकतो, तिकडनं जर दिसत नसेल तर बाबा तुम्हाला पण यायचं असेल तर इकडे. ओके समजलंय, समजलंय का? आता ज्यावेळी त्यांना हा मास्क लावायचा असेल त्या टायमाला त्यांना काय करावं लागेल, हेल्मेट काढावं लागेल. हेल्मेट काढून मास्क लावतील आणि मग हेल्मेट घालतील. ओके आता सध्या आपण काय करूया, फक्त हेल्मेटवर बाकीची तयारी करू. नेक्स्ट काय करणार ते शूज घालणार. पावसाचे दिवस आहेत का, फोटो काढा साहेब. प्रत्येक एक एक घातलं की फोटो काढायचा. तुम्ही वाटायचं ना, पॅन्ट बदलून घ्या, पॅन्ट बदलून घ्या पाहिजे तर. आता हे जेवढे काय ते घालतात ना हे सगळं काय फायर प्रूफ आहे. काय फायर प्रूफ आहे, त्याच्यामुळे त्यांना आगीचा काहीही संपर्क होणार नाही. आता काय बघा, त्यांचे पाय पॅक झाले, पूर्ण बॉडी पॅक झाली. आता काय फक्त चेहरा आणि हात, बरोबर, बाकी पूर्ण पॅक आहेत की नाही. आता काय करायचं, हा बघा, हा जो ऑक्सिजन सिलेंडर आहे, हा जो ऑक्सिजन सिलेंडर आहे हा ठेवायची एक